हॅलो, आता आपण बघूया तुला जपणार आहे या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. आजच्या भागात आपल्याला बघायला भेटते की मीरा मंजिरीचा हात धरून तिला तिच्या खोलीतून खालच्या हॉलमध्ये ओढून आणत असते. सगळे बघत असतात. मीरा मंजिरीला ओढत असते, पण मंजिरी काहीही बोलत नसते. ती मनात बोलते की मीरा अशी ओढून का नेते, हिच्यामध्ये एवढी हिंमत का आली आता. तेव्हा मीरा मंजिरीला पायऱ्या उतरून खाली घेऊन येते. तेवढ्यात अथर्व येतो आणि बोलतो की मीरा, काय मूर्खपणा लावलायस हा, सोड आईचा हात. मीरा मंजिरीचा हात झटकते आणि बोलते की विचारा ना, विचारा तुमच्या आईला. माया पण इथेच आहे, विचारा की अंबिका ताईचा खून करायला मायाला कोणी सांगितलं होतं, विचारा. तेव्हा माया थोडी शॉक होते. मंजिरीला काही बोलता येत नसतं. ती मनातच बोलत असते की काय करते ही मीरा, तुला मी सोडणार नाही, तुला याची किंमत मोजावी लागेल. तेव्हा मंजिरी मनात बोलत असते की नाही मंजिरी नाही, मौन व्रत आहे आणि हीच खरी परीक्षा आहे, नाही. तेव्हा मंजिरी तिथेच खाली पायऱ्यांवर बसते. तेव्हा अथर्व लगेच बोलतो की आई, तेव्हा अथर्व मंजिरीजवळ बसतो आणि बोलतो की आई, मला माहिती तुला या सगळ्या गोष्टींचा त्रास होतो आहे, पण माझ्यासाठी एक काम कर, सांगून टाक हिला की ही जो तुझ्यावर आरोप करते तो खोटा आहे. तेव्हा अथर्व बोलतो की आई प्लीज, आई प्लीज बोल. तेव्हा मंजिरी मनात बोलते की फक्त काही तास थांब अथर्व, मग या सगळ्यांना अशी उत्तरं देते ना, त्यांची बोलतीच बंद होतील. पण आत्ता नाही बोलू शकत मी. तेवढ्यात अनन्या बोलते की मीरा वहिनी, का करतेस तू हे सगळं, प्लीज. त्या दिवशी तुझ्या बाबांनी जे काही केलं ना, त्यानंतर जे काही घडलं ना या घरात, त्याबद्दल हे सगळं जे काही वाटणं हे खूप नॉर्मल आहे. पण तू जर त्याचा रिव्हेंज घेत असशील ना हे सगळं करून, पण हे असं नको करू, प्लीज थांबव. तेव्हा मीरा बोलते नाही अनन्याताई, मी सूड घेत नाही आहे, मी स्वतः सत्य शोधत होते आणि ज्या दिवशी तुम्हाला यांचं सत्य कळेल तेव्हा सगळं मी हे करणं थांबवेल आणि आज तो दिवस आहे, आज यांचं सत्य सगळ्यांसमोर येईल. तेव्हा दादासाहेब बोलतात की मीरा तू हे सगळं का करतेस हे मला माहिती नाही, पण तरीही तू अथर्वची बायको आहेस, या घरची सून आहे, म्हणून मी एक संधी देतो तुला, बोल. तेव्हा अनन्या बोलते की बाबा हो. तेव्हा दादासाहेब बोलतात की हे बघ, बोल मीरा, या घरात आपण नको त्या लोकांना सुद्धा बोलायची संधी दिली, तर हिला ही संधी बोलायची दिलीच पाहिजे. तेव्हा दामोदर बोलतो की बरोबर दादासाहेब, आम्हालाही सत्य कळायलाच पाहिजे. तेव्हा मीरा बोलते दादासाहेब, मला माहिती होतं की तुम्ही तरी मला समजून घेणार. तेव्हा दादासाहेब बोलतात एक मिनिट मीरा, मी तुला समजून घेत नाही आहे. तू माझ्या बायकोवर जे काही आरोप करते ते आरोप मला अत्याही अमान्य आहेत. मी फक्त तुला तुझी बाजू मांडण्याची संधी देतो, याचा अर्थ तू चुकीचा घेऊ नकोस की मी तुझ्याशी सहमत आहे, नाही. तेव्हा मीरा बोलते दादासाहेब, मी माझी बाजू मांडत नाही आहे, हेच सत्य आहे. तेव्हा दादासाहेब बोलतात की ठीक आहे, कळेलच, सगळ्यांना कळेल, पण मला फक्त एवढंच सांग, मंजिरीवर जे काही तू आरोप करतेस ते कशाच्या आधारावर करते. मंजिरीचं मौन असं, त्याच्यामुळे ती बोलत नसते, मुद्दामच रडायचं नाटक करत असते. दादासाहेब विचारतात की काय पुरावा आहे तुझ्याकडे. तेव्हा अंबिकाही रडून बोलत असते की मीरा प्लीज प्लीज थांबव हे सगळं, प्लीज. तेव्हा दादासाहेब बोलतात की बोल ना मीरा, काय पुरावा आहे तुझ्याकडे. तेव्हा मीरा शांत होते आणि बोलते की मला नर्मदा आत्याने सांगितलं हे सगळं. तेवढे सगळे शॉक होऊन नर्मदाकडे बघतात. मायाही तिच्याकडे शॉक होऊन बघत असते. तेव्हा दामोदर बोलतो की काय बोलतेस मीरा तू, हे बघ तुझ्या आणि मंजिरी वहिनीच्या भांडणामध्ये तू आम्हाला बोलू नकोस, नर्मदाला काहीही माहिती नाही आहे. तेव्हा दादासाहेब नर्मदाकडे जातात आणि बोलतात की दामोदर, मीराने नर्मदाचं नाव घेतलं आहे, त्यामुळे तिलाच सांगू देत. तेव्हा नर्मदा अडखळत बोलते की काय. तेव्हा दादासाहेब बोलतात की नर्मदा, तू मीराला काय सांगितलंस. तेव्हा दामोदर बोलतात की हे बघा दादासाहेब, असं खडकसावून कोणाला विचारलं तर तो गुन्हा कबूलच करणार, असं पोलिसासारखं खडसावून विचारलं तर त्याने गुन्हा केलाही नसेल तरी त्याला गुन्हा कबूल असल्यासारखंच सांगावं लागेल. तेव्हा दादासाहेब बोलतात हो का. तेव्हा ते पोलाइटली बोलतात की नर्मदा, मीराला तू सांगितलंस का. तेव्हा अजित बोलतो तू घाबरू नकोस मॉम, तू जे केलं नाहीस ना ते तू केले असं सांगतायत ही लोक, पण तू घाबरू नको, सांग. तेव्हा अजित बोलतो तू सांग, तू घाबरू नको. दादासाहेबांकडे बघून बोलतो की ती सांगेल. तेव्हा नर्मदा बोलते की हो, मी सांगितलं होतं मीराला. तेव्हा मीराला थोडा आनंद होतो. तेव्हा सगळे शॉक होतात. तेव्हा नर्मदा लगेच बोलते की पण मला मायाने सांगितलं होतं. तेव्हा नर्मदा बोलते की मी खरंच बोलते, मला मायाने सांगितलं होतं हे सगळं. तेव्हा मीरा पुढे येते आणि बोलते की दादासाहेब, मला माहिती माझ्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही, कारण मी हे सगळं माझ्या बाबांसाठी करते, पण मायाला तर कोणाचीच भीती नाही. माया सगळ्यांना सत्य सांगेल. सांग माया, तुझ्यात जर हिंमत असेल तर खरं काय ते सांग. माया गोंधळली असे, तिला काहीच कळत नाही काय उत्तर द्यायचं, सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे असतात. तेव्हा मंजिरी मनात बोलते की माया, जर काही एक शब्द जरी बोलली तर आज हा तुझा शेवटचा दिवस असेल. आणि एवढ्यातच माया बोलते की हो, मीरा जे काही सांगते ते सगळं सत्य आहे. अंबिकाचा खून करायला मला मंजिरी मॅडमने सांगितलं होतं.
तेव्हा दादासाहेब पण हलतात. सगळ्यांना शॉक बसतो की काय बोलते. मंजिरी खूप रागाने मायाकडे बघत असते आणि उठते, हाताची मूठ वाळते आणि तशीच फास्ट मायाच्या मागे चालायला लागते. तेव्हा अथर्व लगेच उठतो आणि बोलतो की आई थांब, आई थांब. तेव्हा मंजिरी पुढे जायला लागते. तेव्हा नर्मदा, माया आणि अजित लगेच सोप्या मागे जातात आणि अजित बोलतो की मामी मामी थांब, लगेच येतेस काय अंगावर. तेव्हा मंजिरी तिथे थांबते. अथर्वही तिला पकडतो. तेव्हा मंजिरी तिथे लगेच सोप्यावर बसते, रडायचं नाटक करते. अथर्वही तिला धरून बसलेला असतो आणि बोलतो की मीरा, का इतका खोटेपणाचा तू खेळ करतेस? अगं एखादा शत्रूसुद्धा असं करत नाही. तेव्हा मीरा पुढे येते आणि बोलते की वेदाचे बाबा, हा खेळ नाही आहे, हेच सत्य जे आज सगळ्यांसमोर आलं. माया दोषी आहेस कारण तिने अंबिकाताईचा खून केला, पण तिला तो खून करायला तुमच्या आईनेच सांगितलं होतं. मायाने तेव्हा अर्धवट माहिती दिली होती, पण या सगळ्यामध्ये सगळ्यात मोठं सत्य हेच आहे की तुमची आईसुद्धा गुन्हेगार आहे. तेव्हा नर्मदाही होकाराला होकार पुरवते, करते. तेव्हा अथर्व बोलतो की वा मीरा, तूच म्हणतेस ना मायाने अर्धवट माहिती दिली आहे, मग आत्ता जी माहिती दिली हे कशावर खरं मानतेस? अगं मायावर विश्वास ठेवून माझ्या आईने अंबिकाचा खून केला आहे हे मान्य मूर्खपणा आहे. तेव्हा अजित बोलतो की असं कसं, मायावर विश्वास ठेवायला हवा. हे बघ, कुणी असं मॉमच्या पोटातनं जन्म घेऊन खुणी बनून येत नाही. काहीतरी स्टोरी असणार तिची, ती सांगेल आणि विश्वास ठेवायला हवा. तेव्हा अथर्व बोलतो ते काही असू दे अजित, आम्ही मायाला ॲक्सेप्ट केलेलं नाही आहे, म्हणून माया मुद्दाम माझ्या आईला फसवती आहे आणि ही प्रेग्नेन्सीचं खोटं नाटक करणारी हिच्यावर विश्वास ठेवायचा. मग या मीरावर तरी कसा विश्वास ठेवायचा? हे माझ्या डोक्याला लागले, ते काय खोटं आहे? तेव्हा अथर्व बोलतो की अजित भास्कर, मी खून केलेलं नाही आहे, माझ्याकडनं जबरदस्ती कन्व्हिक्शन करून घेतले असं सांगूनच बाहेर आली ना जेलमधून, आणि आता म्हणे की मी खून केला आहे फक्त आईच्या म्हणण्यावरून. तेव्हा अनन्या बोलते हो दादा, ही मायाने याचसाठी घरात आली आहे, स्वतः केलेल्या गुन्ह्यामध्ये तिला आईलाही अडकवायचं आहे. पण सगळ्यात जास्त वाईट याचं वाटतंय, मीरा वहिनी या सगळ्यात तिला सपोर्ट करते का? तेव्हा अथर्व बोलतो की मीरा, तुला वाटेल तेव्हा माया खरी आणि वाटेल तेव्हा माया खोटी, असं होत नाही. तेव्हा दादासाहेब बोलतात की नाही मीरा, आता आम्ही तुझ्यावरही विश्वास ठेवू शकत नाही. तेव्हा अथर्व बोलतो की मीरा आत्या, जोवर तुम्ही मला ठोस पुरावा देत नाही तोवर मी हेच म्हणेल की माझी आई निर्दोष आहे. आणि मला माहिती आहे की माझी आई निर्दोष आहे. अंबिकालाही रडायला येत असतं, मीरालाही काही समजत नसतं. तेव्हा मंजिरीच्या मनातल्या मनात हसत म्हणत असते की मीरा, तू कितीही प्रयत्न कर, पण तू काहीही सिद्ध करू शकत नाही. उलट तू सगळ्यांचा विश्वास गमावतीयस. एवढी ताकदवान विरोधक होतीस तू, पण या नर्मदाच्या नादी लागून सगळा खेळ संपवलास. दुसऱ्या दिवशी खोलीत अथर्व मीराला विचारत असतो. दादासाहेबही असतात की मीरा, मला खरंच कळत नाही की तुझ्याशी डील कसं करायचे, तू काही बोलणार आहेस का? तेव्हा दादासाहेब बोलतात की मीरा, मला खरंच तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती, अजिबात नव्हती. मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता मीरा की तू मंजिरीवर एवढे भयंकर आरोप करशील. मीरा, आजचा दिवस माझ्यासाठी खरंच खूप वेदनादायी दिवस आहे आणि हे एवढं सगळं होऊनही तुला काहीच बोलावं असं वाटत नाही. तेव्हा दादासाहेब बोलतात की मीरा, तुला मंजिरीची साधी माफी मागावीशी वाटत नाही? तेव्हा दादासाहेब बोलतात की अथर्व, तेव्हा ते बोलतात की तू जे आरोप केलेस ना त्याचा फायदा आता मायाला होणार आहे. ती अंबिकाच्या केसमधून सुटण्याचा प्रयत्न करेल आणि मंजिरी यात अडकणार. ती निर्दोष आहे, पण तरी पण आरोप होतीलच ना, बदनामी होणारच आहे. तेव्हा दादासाहेब बोलतात की मीरा, तुला काहीच बोलायचं नाही आहे? काहीच नाही? मीरा एक शब्दही बोलत नाही. तेव्हा दादासाहेब चालले जातात. तेव्हा अथर्व बोलत असतो की बाबा थांबा. इकडे नर्मदा मायाची माफी मागत असते. माया, मला प्लीज माफ कर, म्हणजे मला माफ कर की मी तुझं नाव घेतलं, सगळे होते तिथे म्हणून मला तुझं नाव घ्यावं लागलं, पण प्लीज ना, ऐक ना, तू चिडू नकोस ना प्लीज. मला कळतं आहे माझा खूप राग आला आहे तुला, पण माझ्याकडे काही पर्यायच नव्हता, ऐक ना, मला सगळ्यांसमोर घ्यावं लागलं, मी खरं बोलले ना. तेव्हा माया तिच्याकडे एकदम विचित्र बघते, उठते. तेव्हा नर्मदा घाबरते आणि बोलते की एक मिनिट प्लीज प्लीज, सॉरी. तेव्हा माया तिच्या जवळ जाते, तिचा हात पकडते आणि बोलते थँक्यू, खरंच थँक्यू. नर्मदा थोडी घाबरते. तेव्हा माया बोलते की बॉटम ऑफ माय हार्ट थँक्यू, खरंच थँक्यू, कारण की आज तुम्ही केलेल्या चुकीमुळे पहिल्यांदा मला फायदा झाला आहे. दादासाहेब गेल्यावर अथर्व बोलतो की मीरा, असं का वागतीस तू? तुला खरंच वाटते का तू केलेले आरोप खरे आहेत, की तुझ्या बाबांचा बदला घ्यायचा म्हणून तू माझ्या आईवर आरोप करतेस? तेव्हा मीरा बोलते बदला घेत नाही आहे, हेच सत्य आहे आणि एक दिवस तुम्हाला पण कळेल. तेव्हा अथर्व बोलतो असं नाही होणार आहे मीरा, आणि तू फक्त मला नाही तर आई आणि बाबांनासुद्धा हर्ट केले, माझं सोड. अगं बाबा. तेव्हा मीरा काहीच बोलत नाही, खाली मान घालून उभीच असते. तेव्हा अथर्व तिथून निघून जातो. मीराला वाईटही वाटतं. तेव्हा ती मनात बोलते की वेदाचे बाबा, मला खरंच माफ करा, मी आज तुम्हा दोघांनाही दुखवलं आहे, मला त्याची जाणीव आहे आणि हेच सत्य, एक दिवस ते बाहेर येणारच आहे आणि कदाचित आज जे घडते ते तुम्हाला सत्याला सामोरं जाण्याची ताकद मिळावी म्हणून घडतं आहे. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.
आणि असेच एपिसोडचे रिव्ह्यू ऐकण्यासाठी या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.